नमस्कार, माझे नाव गौरवी किरण सुतार. मी आता दुसरीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा. आज मी तुमच्या समोर एका हावऱ्या ससाची गोष्ट सादर करून दाखवणार आहे. एक होता हावरा ससा. दिवसभर खायचा, दिवस रात्र खायचा. एके दिवशी काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या बागेत. हावरा ससा गप्पा गप्पा खाऊ लागला. एक ससा त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हटला, अरे पटापटा खा ना, ते बघ टेकडीवरून शेताचा मालक येईल. हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे, अजून मी थोडासा खातो आणि मग मोठी ढेकर देतो, मग आपण येऊ. मग त्याला ससा बघता बघता टेकडीवर आला शेताचा मालक. मग त्याला एक ससा म्हणाला, अरे ते बघ टेकडीवर आलाय शेताचा मालक, आता तरी आवर. हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे, अजून शेतात तर नाही आला ना, मला खाऊ दे ना अजून थोडं, मग मोठी ढेकर देऊ दे, मग आपण निघू. बघता बघता शेताचा मालक शेतात आला. मग सगळे ससे ओरडायला लागले, अरे चला चला, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला. हावरा ससा तिथेच थांबला आणि सगळे ससे पटापटा पळाले. त्यांनी कोंबडावरून पण उडी मारली. हावरा ससा तिथेच थांबला. जोरात जोरात पळता पण यायला हावऱ्या सशाला, तर तो कसा बसा चालतच गेला. मग त्याने पण उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याची उडी पडली कोंबडावर. शेताचा मालक गोठा घेऊन आला. त्याने त्याच्या पायात गोठा मारला, त्याच्या पायाला लागला गोठा. हावरा ससा कसा बसा पोट सावरत गेला. हुश, वाचलो. हावऱ्या ससाचं घर आलं. मागून लांडगा आला. सगळे ससे पटापटा पळायला लागले. ते ससे तर घरात पण शिरले, पण हावऱ्या ससाने घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं भरलेलं खाऊन टम्म की त्याला घरातच शिरता येईना. मग मागून कोल्हा पळत आला. त्याने त्याची शेपूट ओढायला सुरुवात केली आणि मग बाकीचे ससे त्याचा हात ओढू लागले आतमध्ये. कसं बस हावऱ्या ससाची शेपूटच तुटली. प्राणावर बेतलं होतं, शेपटीवर निवावलं. धन्यवाद.